मुंब्र्यात प्रथमच आनंद जनसंवाद उपक्रमाचं आयोजन। शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुंब्र्यात प्रथमच विभागीय आनंद जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमात 100हून अधिक नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारी मांडल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राज्य संघटन प्रमुख तथा माजी खासदार आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या आनंद जनसंवाद या उपक्रमाचा विस्तार आता मुंब्र्यातही करण्यात आलाय। रविवारी 19 जुलै रोजी मुंब्रा कौसा येथील ठाणे महापालिका शाळा सिमला पार्क स्टेडियम समोर आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या जनता दरबारात नागरिकांनी महापालिकेशी संबंधित तक्रारी, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा तसंच विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात 100हून अधिक निवेदनं सादर केली। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून संबंधित प्रशासनाला त्या तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या। या उपक्रमामुळे आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधींपर्यंत मांडण्याची संधी मिळाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेनेच्या या उपक्रमाचं स्वागत केलं। तिथे देखील काही प्रश्न होते की आज आणि 2 दिवसात बऱ्यापैकी प्रश्न सोडवले, तुम्हाला 2 दिवसात समजेल आणि नक्की एक चांगला प्रतिसाद मुंब्र्यामध्ये देखील मिळाला। इथे आपण काम करत आहोत, कुठले राजकीय भेदभाव न करता इथे काम करतो। कुठलाही पक्षाचा माणूस आला तरी आपण नेहमी आम्ही त्याचप्रमाणे काम करतो। बिरजे वहिनी यांच्या आम्ही अध्यक्ष आमचे तेच आहेत, शेवटी उपनेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करतो। विजय साहेबांच्या बरोबर काम केलेले आहेत। नक्की आता उर्वरित राहिलेला जो प्रश्न आहे ह्याचा तो देखील आपण मार्गी लावतो लवकरात लवकर। त्यानंतर जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते त्यांना लिपिकसाठी त्यांचं प्रमोशन आहे, त्या प्रमोशनचं देखील एक 8 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होईल। त्याच्यानंतर लिपिकवरून अवर्ग लिपिक त्यांचं देखील प्रस्ताव आपण अवर्ग लिपिकवरून उपखाते प्रमुख हा देखील आपण प्रयत्न करतो आहे। त्याच्यानंतर सर्वात मोठा म्हणजे कोविडमध्ये ज्या मुलांनी काम केलं होतं 400च्या पुढचे मुलं आहेत त्या संदर्भातली देखील आयुक्तांनी सकारात्मक भूमिका बजावलेली आहे, म्हणजे सकारात्मक दाखवलेली आहे। नक्की त्या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे आपण पाठवतोय, तो देखील 8-15 दिवसाच्या आतमध्ये होईल।